Welcome my dear students in this second part of the fourth lesson, that is big data and big insights. My dear students, as you know, the lesson is as per the title, big data, big insights. So in the second part I am going to talk about the uses of big data. So what are the uses of big data? There are so many uses, but first we will try to understand the use of big data, that is location tracking. And you know it very well, what is location tracking. Let's try to understand. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Your GPS and Google Maps make use of big data. मग विद्यार्थी मित्रांनो, GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आणि गुगल मॅपच्या सहाय्याने जे काही बिग डेटा यूज केला जातो त्याच्या सहाय्याने आपल्याला एक्झॅक्ट प्लेस कुठली आहे तर ते लोकेशन पाहणं अतिशय सोपं जातं. उदाहरणार्थ आपल्याला कुठे ट्रॅव्हलिंग करायची असेल आणि त्या फोर व्हीलरमध्ये बसल्यानंतर आपण आपल्या मोबाईलला, इट्स अवर एक्सपिरियन्स, की आपल्या मोबाईलला आपण गुगल मॅप चालू करतो, डेस्टिनेशन कुठे जायचं आहे, कुठून जायचं आहे ते सगळं टाकलं की त्या गुगल मॅपच्या सहाय्याने आपल्याला एक्झॅक्ट प्लेसचं लोकेशन त्या ठिकाणी गुगल मॅप हे दाखवत असतं. म्हणजे त्या बिग डेटाचा यूज आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अँड विथ जॉग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक. मग आपण ज्या रूटने जात आहोत त्या रूटला किती ट्रॅफिक आहे तर ते सुद्धा आपल्याला जॉग्राफिक पोझिशनिंग किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ज्या असतात त्याच्याद्वारे आपल्याला कळतं. आता रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, थोडक्यात तर लहरी. आता आज मी जे काही ऑनलाईन तुम्हाला टीचिंग करतो आहे यूट्यूबच्या सहाय्याने माझ्या चॅनलच्या थ्रू, तर ते जरी कॉलेज क्लोज असली, कॉलेज बंद असली आणि आपली प्रत्यक्ष भेट होत नसेल किंवा लाईव्ह टीचिंग होत नसेल डायरेक्ट, तरीसुद्धा या माध्यमातून आपण जे काही एज्युकेशनचं टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस आहे ती आपण ऑनलाईन चालू ठेवलेली आहे. म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी ज्या काय आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी त्याच्यामुळे आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो आहे. अँड वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक. मग किती ट्रॅफिक असणार किंवा कमी आहे की जास्त आहे सगळं आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं. कंजेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट, ज्या रूटने आपण जाणार आहोत तिथे खूप गर्दी असेल का ते सुद्धा त्या ठिकाणी इंडिकेट केलं जातं. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज ऑर इफ इट इज अ वन वे रूट. मग जो मार्ग आपण निवडलेला आहे तर तो रूट नेमका चालू आहे की बंद आहे किंवा वन वे आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहिती होतात. इन्फॉर्मेशन अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरिया. मग त्या रूटने नेमकं कुठल्या एरियामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे किंवा कमी आहे, तर या सर्व गोष्टी बिग डेटाच्या साहाय्याने GPS आणि गुगल मॅप्स हे आपल्याला इंडिकेट करत असतात. सो दिस इज द फर्स्ट यूज ऑफ बिग डेटा अँड दॅट इज लोकेशन ट्रॅकिंग. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods. मग त्याचा पुन्हा एक फायदा काय होतो की आपल्याला जे काय आपल्या ट्रॅव्हलिंगचं नियोजन करायचं आहे, कुठल्या रूटने जायचं आहे किंवा कसं जायचं आहे, सगळं आपण नियोजन करू शकतो. सो यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. नेमकं त्या ठिकाणी जी काही ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे तो टायमिंग कुठला, त्यावेळेस आपण जायचं की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहिती होतात. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या ज्या काही ऑनलाईन शॉपिंग साईट्स आहेत, आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन वस्तू मागवतो. ऑर्डर दिल्यानंतर ती आपल्या दिलेल्या ॲड्रेसवर किती दिवसांनी येणार, कुठल्या वेळेत येणार, तर हे सगळं ऑनलाईन जे काय ते ट्रॅकिंग लोकेशन आपल्याला त्या ठिकाणी बघता येऊ शकतं. म्हणजे आपल्या वस्तू ज्या मागवलेल्या आहेत त्या कुठपर्यंत आल्या, कोणत्या ठिकाणाहून पॅकिंग झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून कळू शकतात.
यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. मग येणाऱ्या वस्तूंची कंडिशन कशी काय या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅक करता येऊ शकतात. की बाबा तुम्ही ऑर्डर दिलेली समजा मोबाईल असेल, LED TV असेल, फ्रीज असेल, ज्या काही गॅजेट्स असतील कुठपर्यंत आल्या, कुठल्या कंडिशनमध्ये आहेत ते ट्रॅक करता येतं. दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनीज टू रेड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट. मग ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्या गॅजेट्सला त्या वस्तूला काय व्हायला नको म्हणून ह्या ज्या काही सप्लाय करणाऱ्या कंपनीज आहेत तर त्यांनी त्यांचं जे रिस्क आहे ते रेड्यूस केलेलं आहे. अँड इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. मग लवकरात लवकर आपल्या कस्टमरला ती वस्तू कशी मिळणार, तो स्पीड कसा वाढवता येईल, किंवा त्या वस्तूबद्दलची खात्री म्हणजे अगदी सेफली त्या ठिकाणी कस्टमरला ती वस्तू मिळाली पाहिजे. ह्या सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला या बिग डेटामुळे होऊ शकतो. नाव दी सेकंड यूज ऑफ बिग डेटा अँड व्हॉट इज दॅट, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. म्हणजे जे काही वेदर फोरकास्ट केलं जातं, हवामान अंदाज जो काही सांगितला जातो तर ते सुद्धा बिग डेटामुळे शक्य आहे. म्हणजे तो एक सेकंड यूज आहे आपला बिग डेटाचा की वी कॅन अंडरस्टँड द वेदर पॅटर्न्स. हाऊ दे वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाईट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. संपूर्ण विश्वभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाईट सेटअप केलेले आहेत. काही सेन्सर्स आहेत की जे आपल्याला वेदर फोरकास्ट करतात. म्हणजे टेम्परेचर किती असेल किंवा रेनचं प्रमाण किती असू शकतं किंवा विंटर सीझनमध्ये जी काही थंडी असेल ती किती असू शकते. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बिंग रिसीव्ह फ्रॉम देम. मग वेदर सेन्सर आणि सॅटेलाईटमध्ये प्रचंड प्रमाणावर जो डेटा असतो, मोठ्या प्रमाणावरचा डेटा हा कंटिन्युअसली तिथे माहिती रिसीव करत असतो आणि त्याचा फायदा आपल्या पृथ्वीतलावरील लोकांना होतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. मग हवामान अंदाज सांगण्यामध्ये त्याची आपल्याला भरपूर मदत होते. आता कधीकधी अंदाज चुकतो देखील, काय हरकत नाही, मात्र आता बऱ्याच प्रमाणामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि त्यानुसार आपल्याला पाऊस किती प्रमाणात पडू शकतो किंवा तापमान किती असणार या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कळतात. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी ॲटसेट्रा. मग आता वेदर पॅटर्नचा इथे फायदा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या ज्या काही नॅचरल कलॅमिटीज आहेत, उदाहरणार्थ पूर येणे, भूकंप होणे, सुनामीसारखा प्रकार, तर त्यांचा धोका जो काय असणार आहे तर तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला वेदर पॅटर्न्स किंवा वेदर फोरकास्टिंगमध्ये समजतं की बाबा अशा अशा प्रकारची नॅचरल कलॅमिटी येण्याची शक्यता आहे, तुम्ही अलर्ट राहा. आणि म्हणून पावसाळ्यात बघा जेव्हा पूर येणार असतो तेव्हा अनाऊन्समेंट केली जाते की सागरी किनाऱ्याजवळ राहणारे लोक असतील किंवा नदीच्या किनाऱ्याजवळ गाव असेल तर त्यांनी अलर्ट राहावं. जपानमध्ये तर तुम्हाला कल्पनाच आहे की पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी भूकंप होत असतो, सुनामीसारखी लाट येऊन गेली मोठी, तर त्यापासून अलर्ट राहण्यासाठी आपल्याला हे फोरकास्ट केलं जातं. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि आपल्याला जर एकदा कळालं की अरे अशा अशा प्रकारची नॅचरल कलॅमिटी येण्याची शक्यता आहे, हवामान अंदाज खात्याने आपल्याला अलर्ट केलेला आहे, तर आपण त्या नैसर्गिक आपत्तीशी लढा देण्यासाठी अगदी ऑलरेडी काय असू, तयार असू. सो वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि ग्लोबल वॉर्मिंग तर तुम्हाला सगळ्यांना कल्पनाच आहे. सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तो म्हणजे जे काही नॅचरल सोर्सेस आहेत पाण्याचे, तर ते अवेलेबल होणार की नाही पुढे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. तर अशा प्रकारच्या गोष्टी ह्या बिग डेटामुळे आपल्याला काय युजफुल आहेत. नाव दी थर्ड यूज ऑफ बिग डेटा, हेल्थ केअर इंडस्ट्री. हेल्थ केअर इंडस्ट्री, this is the third use of big data. Today we see that people have become health conscious. विद्यार्थी मित्रांनो, आज सगळेच लोक आरोग्याच्या बाबतीत अगदी कॉन्शियस झालेले आहेत. आणि आता तर कोरोनासारखा विषाणू आहे म्हणून सगळेच म्हणजे सकाळी सकाळी कोमट पाणी घेणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची
आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेमकं कुठला पदार्थ खाल्ला पाहिजे, किती प्रमाणात खाल्ला पाहिजे, न्यूट्रिशन्स आपल्याला कुठून मिळतील, प्रोटीन कशातून मिळतील, कुठल्या सोर्सेसमध्ये अवेलेबल आहेत. तर या साऱ्या गोष्टी आज लोक आरोग्याच्या बाबतीमध्ये कॉन्शियस झालेले आहेत. द स्मार्ट वॉचेस, अदर विअरेबल हेल्थ ॲप्स इन अवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. मग स्मार्ट वॉचेस म्हणजे कुठल्या तर समजा वॉकिंग करायची असेल तर आपण किती पावलं चाललो तर ते काउंटिंग करणारा एक स्मार्ट वॉच आहे, ते पण लोक यूज करत आहे. म्हणजे एवढे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. आपल्या मोबाईलमध्येच हेल्थशी रिलेटेड ॲप्स आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारची माहिती कलेक्ट करतात आणि ती पण बिग डेटाच्या स्वरूपामध्ये. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. मग त्या सगळ्या डिव्हायसेसला आपण काय म्हणू शकतो, मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. मग मिनी बायोमेडिकल म्हणजे नेमकं काय, तर सध्या बघा कोरोना व्हायरसच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये नेमकं काय होतं आहे, कोणी एखादा नवीन व्यक्ती आला की त्याला जेव्हा टेस्ट केलं जातं तर त्याची सर्वप्रथम स्क्रीनिंग केली जाते. म्हणजे बंदुकासारखं ते डिव्हाइस यूज केलं जातं, त्यात टेम्परेचर काउंट केलं जातं. ओके, अँड दॅट इज अ मशीन. आणि ज्याचं टेम्परेचर काउंट केलं जातं तो काय एक बायो म्हणजे एक जीव आहे ना, सजीव. सो दॅट इज अ बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट, म्हणजे आपलं हार्टची कंडिशन काय आहे ते पण डिटेक्ट करता येतं वेगळ्या डिव्हाइसने. ते झिगझॅग वेने दाखवतात ते. मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज. म्हणजे असे डिव्हाइसेस आहेत की आपण किती वेळ झोपतो किंवा एक्झरसाइज जे काही करतो आहोत, व्यायाम, तर तो किती प्रमाणात झालेला आहे किंवा किती केला पाहिजे, किती तास एक्झरसाइज करण्याची आवश्यकता आहे, ते सगळं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. अँड द डिस्टन्स वॉक एटसेट्रा, किती किलोमीटर अंतरापर्यंत आपण चाललो, तर ते काउंटिंग मशीनसुद्धा अवेलेबल आहेत. अँड द ॲनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. मग या डिव्हाइसचा उपयोग काय, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक म्हणजे पर्सनली एक इन्साईट आपल्याला मिळते की अरे मी एवढ्या प्रमाणात चाललो पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींची कमतरता आहे ते मी करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या डिव्हाइसमधून कळतात. नाव डेज वी हॅव फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. म्हणजे सध्या आपण प्रत्येक व्यक्ती पर्सनली फीडबॅक देऊ शकतो. नाव डेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एटसेट्रा. मग आपली BP मोजायची असेल म्हणजे ब्लड प्रेशर किंवा शुगर मोजायची असेल तर त्यासाठी सुद्धा विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अवेलेबल आहेत आणि ते घरीसुद्धा आपल्याला काउंटिंग करता येतं. ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हायडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू. म्हणजे दवाखान्यात पण घरीसुद्धा अगदी 24 तास ते गॅजेट जर असेल, जसं आता COVID-19साठी स्क्रीनिंग करणारं मशीन, त्याचबरोबर ऑक्सिमीटर असतं इथे लावल्याने आपलं ऑक्सिजन प्रमाण किती ते काउंट करता येतं. तसं तुमचं ब्लड शुगर असेल किंवा ब्लड प्रेशर असेल ते सुद्धा काउंट करण्याचे जे काही यंत्र आहेत, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, सो दीज आर दे अवेलेबल. म्हणजे हॉस्पिटलला पण आणि घरी पण त्याच्या सहाय्याने आपण चेकिंग करू शकतो स्वतःच्या हेल्थची. So we became health conscious. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment. कुठलाही आजार असू द्या, त्या आजाराचं जे काही डायग्नोसिस करायचं आहे तर बिग डेटामुळे डॉक्टरांना ते अतिशय इझी झालेलं आहे. द इफेक्ट्स ऑफ एनी ड्रग एटसेट्रा, कुठलं ड्रग दिल्याने, कुठलं औषध दिल्याने त्याचा परिणाम काय होतो ते सुद्धा बिग डेटामुळे डॉक्टरांना ते इझी झालेलं आहे. सपोज पूर्वीच्या काळी काही आपल्याला थोडं आजारपण वाटलं की डॉक्टरांकडे गेल्यावर ते आपल्याला विचारायचे काय होतं आहे, कुठे दुखतं आहे, काय त्रास होतो आहे, मग ह्या घ्या गोळ्या 3 दिवसाच्या, आणि 3 दिवस आपण ती ट्रीटमेंट घेतली की 4थ्या दिवशी ते पुन्हा आपल्याला बोलवतात की गोळ्या संपल्यानंतर तुम्ही पुन्हा या, आणि मग ते त्या पद्धतीने अंदाज करायचे. मात्र आता सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत अवेलेबल, त्यानुसार ते बरोबर आपल्याला ट्रीटमेंट देतात. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्यूस. आणि म्हणून जो पूर्वीचा गेसवर्क होता
तो आता कमी झालेला आहे. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर एनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑप्टेन. पेशंटकडे जी काही जुनी फाईल असेल त्याची पूर्वीच्या आरोग्य तपासणीची, तर त्या फाईलच्या सहाय्याने सुद्धा ती माहिती त्यांना अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. अँड ॲनालिसिस ऑफ हेल्थ कॅन बी ऑप्टेन, म्हणजे आरोग्याची कंडिशन नेमकी कशी आहे तर ते ॲनालाइज करण्यासाठी ह्या बिग डेटाचा यूज डॉक्टरांसाठी होतो. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. मग बिग डेटाचा अजून यूज काय होऊ शकतो या ठिकाणी, तर जे काही एपिडेमिक म्हणजे साथीचे जे काही रोग पसरतात, जे काही ते रोग कसे दूर करता येतील याच्यासाठी बिग डेटा उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ मलेरिया, डेंग्यू अशा प्रकारचे जे काही डिसीजेस आहेत तर ते नेमक्या कुठल्या एरियामध्ये आहेत, कोणत्या ठिकाणी त्याचं प्रमाण जास्त आहे, तर ती सुद्धा पूर्ण माहिती या बिग डेटामुळे काय होते आपल्याला पुढे त्याचा धोका उद्भवायला नको म्हणून ते रिड्यूस करण्यासाठी ती बिग इन्फॉर्मेशन जी असते ती उपयुक्त ठरते. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज I am down with flu on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. एक फक्त मेसेज जर तुम्ही पोस्ट केला व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर की मला फ्लू झाला आहे, तर लगेच त्या ठिकाणी प्रिकॉशन घेतलं जातं की कुठल्या एरियामध्ये फ्लू पसरतो आहे, इन्फेक्शन वाढतं आहे. तर ह्या माहितीच्या सहाय्याने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे खबरदारी घेता येऊ शकते. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area with the help of the data gathered. Individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. मग ज्या काही मोठमोठ्या फार्मास्युटिकल कंपनीज आहेत जिथे औषधं वगैरे तयार होतात, तर त्या बिग डेटाच्या स्वरूपामध्ये माहिती कलेक्ट करतात की कुठल्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचा रोग पसरतो आहे किंवा कुठले आजार उद्भवत आहे. तर त्यानुसार ते प्रिकॉशन म्हणून प्रिपरेशन म्हणून काय औषध निर्मिती करतात. त्यासाठी प्रचंड प्रमाणावर खर्च देखील ह्या कंपन्या करत असतात. मग आपण पर्सनली सुद्धा सजेशन्स करू शकतो ज्या समस्यांना आपण सामोरे जातो आहे आरोग्याच्या. तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वपूर्ण यूज आहे बिग डेटाचा. So I hope my dear students you have understood so far. Remaining part of the lesson, as it is a big one, will be continue in my next video. Thank you.